श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या पावन अशा प्रकारची मला वाटतं सुंदरकांड सांगता बरोबर का कथा सकळ साधू संतांची महामुनी विरक्तांची पंडित पाठक ज्ञानियांची या सकळाशी विनवणी प्रभू तुम्ही महेशांच्या मूर्ती मी दुबळाची तसे भक्ती नन्नी बोल जरी गंगावती स्वीकाराल की या न्यायानुसार भगवान परमात्म्यांच्या नामस्मरणाचा चिंतनाचा विषय सकाळी त्या ठिकाणी थोडी कल्पना मिळाली की आज या ठिकाणी चोरंबा या गावामध्ये रामकथेचं आणि कांड सांगत आहे तातडीने निघालो भगवान परमात्म्यांची कृपा आहे कारण की संपूर्ण विश्व जाग झाले संतांनी जाग केले उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या माणसाच्या जीवनातल्या व्यथा संकट जर थोडं निवांत बोललं तर चालेल का संयोजक मंडळींना विचारतोय थोडं निवांत बोललो तर चालेल का थोडं गडबडीत चालायचे प्रसाद वगैरे जर झालेला असला तयार तर आपण लवकर कारण की म्हणतात ना थंडी भार पोटी भूक आणि काय ऐकायचे सुख तर जर का अडचण जर असेल तर आपण थोड्या वेळामध्ये आणि मला वाटतं मी पाठीमागून आणून लगेचच मला कसं काय बसवले म्हणून मी जरा थोडं वाटते कारण की जर का राहिलेली मंडळी जर असेल गुणवान सूचक वाचक तर ते म्हणतील की हे पोलीस मला रिटायर झाला आता काय पाईप उचलायचे का शेतातलं काही काम करायचे त्याला कशाला अगोदरच बसलेलं असेल असंही काही भावी भक्तांच्या मनामध्ये येण्याची शक्यता आहे पण मी आता एकदम सेवानिवृत्त आहे आता काही नाकाबंदी नाही कुठला तपास नाही वॉरंट बजवायचं नाही काही नाही आता उगा निवांत आहे आणि हे निवांतपणा असल्यामुळे मी आता जास्तीत जास्त वेळ देतोय आता बडे महाराज आहे तिथं संभाजी महाराज बडे पिता पुत्रांची जोडी आहे गोवर्धन महाराज आणि हे दोन्ही महाराज तर त्यांच्या चरणी प्रथम नतमस्तक होतोय बघा मी आता पाहत पाहिलं की यावेळेसची जी काही बाबांची पुण्यस्मरण सोहळा आहे हा तागडगावला होतोय तागडगावला बाबांच्या मावशी होत्या गुरुनाम गुरुवर्य भगवान बाबा गडकरांच्या मावशी तागडगावला होत्या आणि त्या तागडगावच्या लोकांनी शास्त्री महाराजांना विनंती केली की आमच्या गावामध्ये बाबांच्या मावशी होत्या आणि शास्त्री महाराजांची कृपा करून आमच्या गावच्या नामसप्ताहातील काल्याच्या कीर्तनाची सेवा घ्यावी म्हणून शास्त्री महाराजांनी मान्य केलं आणि मान्य केल्याच्या नंतर शास्त्री महाराज येत्या 27 तारखेला म्हणजे 27 जानेवारीला तागडगावला येऊ लागलेले बरं ते काही निस्त यायचं नाही निस्त जायचं नाही तर 74 लाख रुपये त्या लोकांनी जमा केले किती लाख 74 लाख ते ज्ञानेश्वरी विद्यापीठ होते कुठं गडावरती भगवान गडावरती ज्ञानेश्वरी विद्यापीठ होते आणि त्या विद्यापीठावरती बाबांचे फार मोठं कार्य असायचं शिक्षण क्षेत्रामधलं की या परिसरामधले लोक जे काही डोंगरपट्ट्यामधले लोक आहेत ते जास्तीत जास्त साखर कारखान्याला जायचे ऊस तोडायचे पोट भरायचे मग माझ्या परिसरामध्ये जे काही ऊसतोड कामगार आहेत यांचा प्रत्येकाचा मुलगा कलेक्टर झाला पाहिजे डेप्युटी कलेक्टर झाला पाहिजे तहसीलदार झाला पाहिजे आणि त्यांचा भाग्याचा उदय आला पाहिजे अशी बाबांची एक संकल्पना होती तर गडावरती एक विद्यापीठ होते आणि त्या विद्यापीठाच्या माध्यमातून UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन या ज्या परीक्षा IAS वगैरे द्यायच्या इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस या अशा प्रकारच्या परीक्षा तिथून द्यायच्या आणि आता आपल्याला काही पुण्याला किंवा लातूरला कुठेतरी दिल्लीला वगैरे जायची गरज नाही या परिसरातील लोकांना तर आपले जर मुलं जर BA BSc BCom MSc MCom जर झालेले असतील तर आता सरळ UPSC ची तयारी करण्यासाठी गडावर पाठवण्याची तयारी त्या ठिकाणी संपूर्ण जो काही टीचिंग करणारा स्टाफ आहे शिकवणारे लोक हे त्या ठिकाणी उपलब्ध शास्त्रींच्या माध्यमातून होते शास्त्री विचार केला की एवढे लोक 75-80 लाख रुपये जर आपल्याला गडावरती जर देत जर असतील तर त्या ठिकाणी इथल्या लोकांना दिल्लीला पुण्याला आणि मुंबईला जाऊन अभ्यास करण्याची गरज नसावी तर इथं वारकरी शिक्षण संस्थेमध्ये त्याने अभंगही शिकावेत नामस्मरण ही चिंतनी हरिपाठ कीर्तिमुखे जरी गाये पवित्रची होय देह त्याचा अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावी आणि त्यांनी कलेक्टरही बनावं आणि कीर्तनकारही बनावं या वाक्याला टाळ्या वाजल्या पाहिजे होत्या अत्यंत महत्वाचा विषय बघा तळमळीतून मी पूर्ण आयुष्यभर त्या ठिकाणी
मागायच्या 1.5-2 वर्षापूर्वी रिटायर झालो आणि एक प्रकारची तळमळ वाटते की घरचे किती माझी काळजी करीत होते. ज्यावेळेस मी नाकाबंदीला जायचो ना, नाकाबंदीची ड्युटी असते की मग खिसे गच्च भरले जायचे पैशाने. नाकाबंदी म्हणलं की तुम्हाला आता सांगायची गरज नाही. मग कुणीही त्या ठिकाणी कुणाला कुठली वाहन अडवलं की मग 10-5ची चिरीमिरी देऊन आम्हाला खिसे गच्च भरायचे. घरी गेलो की आमचे खिसे आमचे हेडमास्टर तपासायचे. मग त्यावेळेस मात्र खूप आमची व्यवस्था केली जायची की आता तू सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही, 2 तास खाऊन जा, इडली तरी केली, सांबर केलेलं आहे, काहीतरी खाऊन जा, पोहे केलेत का, उपमा वगैरे बनवायचा, अशी खूप काळजी घ्यायची. पण आता मात्र रात्रीचं बेसन उरलेले आता जर प्रत्यक्ष जर घरी चालायचं असतं चला, रात्रीचं बेसन उरलेले. मला वाटतं आता थोड्या वेळानंतर त्याचा वास सुद्धा येईल. आमच्या सुनबाईने सकाळी विचारलं की आत्या काय करायची भाजी, म्हणजे काय काय शिल्लक काय आहे, म्हणजे आहे बेसन रात्रीचं. म्हणजे रात्रीचे बेसन म्हातारं खाईल म्हणजे मी. तर असं एक वाटायला कसं बघा, कारण की दुःख बांधवडी आहे हा संसार आणि सुखाचा विचार नाही कुठे. मौली त्या ठिकाणी सांगतात ये मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवनांचे श्रवणी कैची सुखनिद्रा अंतरणी इंगळांची अहा कटकटा हे उपटे मृत्यूलोकींचे उपराटे हे अर्जुना जरी अवचटे जन्मलाचे तू तरी झडझडवणी वहिला निग या भक्तीची या वाटे लाग जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. LIC मध्ये ज्यांचं काही फार मोठं योगदान आहे अशा प्रकारचे बडे महाराज या ठिकाणी गावंढऱ्यावरून उपस्थित आहेत. स्वतःची जीव घेऊन फिरतात रामकथेसाठी. कितीतरी तो ड्रायव्हर पेट्रोल मी परेशान होतोय अशा कामाला, पण त्यांना कंटाळा नाही. त्यांचे सुपुत्र गोवर्धन महाराज बडे यांना पण कंटाळा नाही. स्वतःची जीप स्वतःचा ड्रायव्हर काहीतरी फायदा असेल ना याच्यातून. मला प्रत्यक्ष त्याच्यातून असा अनुभव आला. मी एवढीच गोष्टी सांगणार उतरणार आहे, कोडं पडू देणार. जे काही भाविक भक्त बाहेरची काही सूचक वाचक आणि गुणवान मंडळी यांना मी माझा आत्मानुभव सांगतोय की याच्यातून जी काही मला प्रचिती आणि जो काही आनंद आणि समाधान प्राप्त झालं ते थोडक्यामध्ये असं सांगणार आहे की बीडला एके दिवशी आम्ही ड्युटीला असताना, नाईट ड्युटी होती आमची पेट्रोलिंग, आणि पेट्रोलिंग करून बरोबर 5 वाजता बडे साहेबांनी घरी गेलो. घरी आता इथं सांगतोच मी तुम्हाला. आणि घरी गेल्याच्या नंतर बूट बेल्ट काढला, आराम करायचा, वायरलेसची वाकी टक्की आपली उशाला ठेवली. म्हणलं काही कुठला जर कॉल जर आला तर असं वापरून जागे असावे. तर नेमकं बघा वाकी टाकी ठेवली, बूट बेल्ट काढला आणि झोपणार की इतक्यामध्ये वाकी टाकीवरती मेसेज आला, कृपा करून इथे सैनिक मंडळीने इकडचं जरा आईचं नाही ते हटवायला सांगा. झोपणार आणि इतक्यामध्ये वायरलेस खणखणला की जालना रोडला एक ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये एका बॉडीच्या 2 बॉड्या झाल्या. म्हणजे ट्रकने एक माणूस ठोकला होता आणि ठोकून तो 2 तुकडे झाले होते. एक तुकडा इथं एक गेट पर्यंत, असे ते 2 तुकडे गेले होते. लोक चिडले, दगडफेक सुरू केली लोकांनी की पोलीस प्रशासन आणि जर तो जर ड्रायव्हर तसाच जर निघून जर जात असेल तर पोलिसांचा काय फायदा आहे. म्हणून आम्हाला कॉल आला लवकरात लवकर या आणि ती गाडी पकडा. आम्ही तात्काळ लागलीच ब्रेस लावला. आमचा जोडीदार ते झोपून गेलेला होता, त्याला काही करायचं नाही, घ्यायचं नाही, द्यायचं. मी गाडी काढली, गेलो जागेवर ऑन दी स्पॉट पोहोचलो. तिथं पोहोचता येणार सगळी दगडफेक चालू होती. दगडफेक चालू असताना माझ्या डोक्यावर दगड येत होते, परंतु अंगावरती वगैरे पडत होते. डोक्याला मारला लागला आहे. भगवंताला रामचंद्र प्रभू आणि हनुमंतरायांना काळजी असेल की हा माणूस टक्कल पडले, याला टकलावरती जर दगड जर पडला तर गाड फुटल्यासारखंच फुटलेचं. हनुमंतरायांना चिंता आहे, भगवान श्रीरामचंद्र प्रभूंना आणि भगवंताची चिंता असल्याशिवाय आपलं कल्याण होत नाही. नक्कीच त्या ठिकाणी एक प्रकारची कृपा झाली, संत कृपा झाली. इमारत फळ आणि संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला. त्या ठिकाणी बीड तालुका शिवसेनेचे अध्यक्ष सन्माननीय चुंगडे मामा उपस्थित होते. चुंगडे मामाने पाहिलं की मी त्या ठिकाणी आलेलो आहे. चुंगडे मामा लगेच एका ट्रकच्या बॉनेटवर चढले आणि गमजा काढला गळ्यातला. त्यांच्या हातात गळ्यामध्ये हमेशा करता भगवा गमजा असतो. भगवा गमजा काढला. बघा भगवेची काय ताकद येते. भगवा गमजा काढला आणि तो गमजा फडकिला आणि सांगितलं की कुणीही दगडफेक करू नका, थांबा जरा. बघा चुंगडे मामाने वाचविलं मला त्या ठिकाणी, नाहीतर मी त्या ठिकाणी खराच होत होतो. इतके दगड जोरात येत होते.
चुंगडे मामांचा तो जो असणारा गमजा, भगवेची ताकद दाखविल्याबरोबर दगडफेक बंद झाली. त्यावेळेस आपल्या बीड एसपी ऑफिसचे मुख्य मंडलिक साहेब एसपी होते बघा. एसपी साहेबांना सुद्धा तिथं जवळ येता येत नव्हतं. ते बी त्या ठिकाणी पोहोचू लागले होते, परंतु दगडफेकीच्यामुळे त्यांना त्या ठिकाणी पोहोचता येत नव्हतं. मग एसपी साहेबांनी पाहिलं की चुंगडे मामा यांनी भगवा गमजा फडकीला, दगडफेक बंद झाली आणि ही नेमकं पोलीसवाला शिंदे त्या ठिकाणी पोहोचला. आणि शिंदे त्या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर चुंगडे मामाने आतापर्यंत कधीच गमजा फडकेला नाही, उलट ते सुद्धा दगड फेकू लागत होते. परंतु ते शिंदे पोलिसाला पाहिल्याच्या नंतर चुंगडे मामाने भगवा गमजा काढावा आणि दगडफेक बंद करावी याचं कौतुक एसपी साहेबांना म्हणजे मंडलिक साहेबांना वाटलं. आणि मंडलिक साहेबांनी मला निरोप केला की सकाळी 11 वाजता तुम्ही ऑफिसला येता. गेलो मी ऑफिसला गेल्याच्या नंतर एसपी साहेबांनी मला विचारलं की तुम्ही तिथं आलात की दगडफेक बंद झाली, कारण काय? म्हणलं ते चुंगडे मामांचं काम आहे. म्हणजे चुंगडे मामा मी होतो तोपर्यंत बघत होते मला, पण दगडफेक चालू स्वतः होती त्यांची म्हणले, आणि तू आला की तिथं कशी काय दगडफेक बंद झाली? काय नाही म्हणलं, आम्ही कथा कीर्तन भजन कुठं रामायण वगैरे असलं तर ड्युटीतून जात असतो, आम्हाला ओळखीलं त्यांनी आणि मला दगड लागू नाही म्हणले. आता तुम्ही हमेशा कीर्तन करीता, हमेशा रामायणाला जात जा, ड्युटी जाऊ तिकडे एसपी साहेबांनी. म्हणून मी या मार्गामध्ये वळलो, नाहीतर मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते तेलेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटे काही. असं हे रामकथेचं फार मोठं प्रयोजन आहे. 22 तारखेला भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचं मंदिर ओपन होते. आपलं सौभाग्य आहे की या देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब यांच्या काळामध्ये हे मंदिर तयार झालं आणि मंदिराचं पूर्ण दर्शन वगैरे जवळजवळ जेवढे या जगामध्ये राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष, मग मुस्लिम असू द्या किंवा ख्रिश्चन असू द्या, पूर्ण जगातले राष्ट्राध्यक्ष 22 जानेवारीला त्या ठिकाणी दिल्ली याला अयोध्येला येऊन आलेले आहेत. आपलं फार मोठं भाग्य आहे की राम भगवान श्रीरामचंद्र प्रभूंच्या मंदिरासाठी संपूर्ण विश्वातून राष्ट्रप्रमुख येऊ लागले ते. मग यावर्षी एक योग आहे चोरांबाला कोणाच्या लक्षात नाही, काहीच नाही, फक्त जाताना तरी चोऱ्या माऱ्या होत असतात. चोरांबा म्हणलं की मी तर धडकीच बसते माझ्या ह्याच्यामध्ये छातीमध्ये की चोरांबाला काय चोऱ्या होतात का काय करणार. परंतु नाही, रामकथा आणि एकदम समर्पक योग साधला तुम्ही. म्हणून तुमचं जेवढं कौतुक करावं कौतुक वाटे झाले या वेचाचे आणि नाममंगळाचे येणे गुणे, तुमचं कौतुक करावं तेवढं तुम्ही आहे. यावर्षी राम मंदिराचं फार मोठं भव्य आणि दिव्य अशा प्रकारचं ओपनिंग आणि लोकार्पण सोहळा अयोध्येच्या ठिकाणी होतोय. आणि नेमकं त्याच वर्षी कुणाला सद्बुद्धी सुचली कुणास ठाऊक रामायण लावण्याची. खूप मोठं प्रयोजन आहे. भगवान परमात्मांच्या चरणी साष्टांग वंदन करूया. भगवान श्रीरामचंद्र प्रभू आतापर्यंत 500 दुरल्या देशीचा बहु आवडचा विठ्ठल पाहुणा माझ्या घरा आला, निम्मलोन करा सावळ्यासी दुरल्या देशीचा बहु आवडीचा भिवरे खडीचा नारायण. अशा प्रकारची अवस्था आहे. भगवान श्रीरामचंद्र प्रभूंना आपण सर्वजण व्यवस्थित चांगल्या बिल्डिंग मध्ये राहतोय, RCC वगैरे आहे. परंतु श्रीरामचंद्र प्रभू आणि मागच्या 2-3 वर्षापूर्वी ज्यावेळेस एक वॉरंट बजावणीसाठी तिकडं अयोध्येकडे जाण्याचा योग आला आणि बोर्ड पाहिला, फक्त 18 किलोमीटरवर अयोध्या आहे. मग आमच्या साहेबांना मी विनंती केली की साहेब तिथून 18 किलोमीटरवर अयोध्या, आपण इथंच वॉरंट बजावणीसाठी आलो, परंतु अयोध्येला जाऊन आल्याशिवाय मला राहत नाही, तुम्ही थांबा, मी 2 तासात येतो. साहेब म्हणले की तू जाणार, मला काही इथेच ठेवणार. म्हणलं मग तर कृपाच झाली, चला की. आम्ही दोघेही त्या ठिकाणी अयोध्येला गेलो. भगवान श्रीरामचंद्र प्रभूंची जन्मभूमी आहे, ती एका ताडपत्री खाली होती. वाईट वाटलं, परंतु आता मात्र आनंद वाटू लागला की झाले समाधान तुमचे देखील चरण, आता उठायले से मना. खरोखरच भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचं महान मंदिर आणि संपूर्ण या जगातून आणि विश्वातून आपल्या देशाचे प्रधानमंत्र्यांच्या शुभास्ते संपन्न होत आहे. त्याचं कौतुक वाटते. धन्यवाद आहे. उभी राहिली एकीकड, मी सांगतो एकीकड हातीकाया नावाचा जो असणारा लंकेचा राजा रावण, पहा त्या रावणाची संपदा एवढी आणि सांगा ते कवडी गेली नाही. एवढा मोठा राजा, एवढी मोठी संपत्ती, इतके मोठे मुलं,
परंतु त्याला त्या ठिकाणी समजावं लागले ते आणि तो अतिकाय वगैरे सांगू लागलाय की हे कपटाचं आणि भगवान श्रीरामचंद्र प्रभूंना झोपीत मारण्याचं जे काही तुम्ही प्रयोजन करताय, नियोजन करताय, ते संपूर्ण चुकीचं आहे. क्षत्रियांना ते शोभत नाही. आपण क्षत्रिय आहोत. ब्रह्मकुळामध्ये आपला महाराजांचा म्हणजे वडिलांचा जन्म झालेला आहे. एवढं मोठं तत्वज्ञान आणि तो जो असणारा आखिया वगैरे सांगू लागले. आणखी काय सांगतात ते आपण ऐकूया. श्रीराम नित्य सावधान